सव्वा, दीड, पाऊण या शब्दांना अंकात कसं लिहायचं? घाबरू नका, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली. आज आपण उदाहरण संग्रह 40 हा सोडून गणितातला हा पॉईंट एकदम क्लिअर करूया. चला तर मग सोप्या भाषेत शिकूया. प्रश्न आपल्याला काय दिले? खाली जे काही अपूर्णांक दिलेले आहेत यांचं लेखन आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचे. जो काही पहिला उदाहरण आहे ते काय दिले रे? अडीच. आता अडीच म्हणजे काय? 2 आणि अर्धा. मग आपण हे कसं लिहिणार बघा रे? जे काही अडीच आहे 2 पूर्णांक आणि अर्धा म्हणजेच काय रे? एकातले 2 भाग. पूर्ण एका भाकरीचे जे काही निम्मा भाग आहे तो काय आहे रे? अर्धा. आणि तेच आपण कसं लिहिणार आहे? 2 दशांश चिन्ह 50. काय करणार आहे? 2 दशांश चिन्ह 50. लक्षात आलं का? त्यानंतर दुसरं उदाहरण काय आहे? सव्वा 2. आता सव्वा 2 म्हणजेच काय रे? 2 पूर्ण आणि पाव भाग म्हणजेच काय? 4 तुकड्यांपैकी 1 भाग. म्हणून सव्वा 2 आपण काय लिहिणार आहे? 2 पूर्णांक एका भाकरीतले चौथा तुकडा. लक्षात आलं का? आणि हे सव्वा 2 आपण कसे लिहिणार आहे बघा रे? हा जो काही सव्वा आहे म्हणजे जो काही पावभाग आहे त्याला आपण काय लिहितो रे? 25. म्हणजेच इथं काय येणार आहे? 2 दशांश 25. काय येणार आहे? 2 दशांश 25. आता पुढील उदाहरण पावणे 3. पावणे 3 म्हणजेच काय? 2 पूर्ण आणि 3/4 म्हणजेच काय रे? पावणे 3. बघा रे काय येणार आहे? 2 पूर्ण 3/4. बरोबर. आता हे रे दशांश अपूर्णांकामध्ये कसे येणार आहे? 2 पूर्ण 75. पाऊण म्हणजेच काय रे? 0 दशांश चिन्ह 75. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? पावणे 3 म्हणजेच काय? 2 पूर्णांक 3/4. हेच दशांशामध्ये काय झालं? 2 दशांश 75. पुढील उदाहरण आहे 10.5. आता 10.5 म्हणजेच काय? की जसं आपण अडीच लिहिलं तसेच 10.5. 10.5 म्हणजे काय? 10 पूर्ण आणि अर्धा भाग. म्हणजेच इथे काय येणार आहे? 10 पूर्ण आणि 1/2. आणि हे दशांशामध्ये कसं लिहिणार आहे? अर्धा म्हणजेच काय येणार आहे? 50. म्हणजेच काय? 10 दशांश 50. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जर अर्धा असेल तर आपण काय लिहितो? 50. जर पाव असेल तर काय लिहितो आपण? 25. पाऊण असेल काय लिहितो? 75. लक्षात आलं का? तसंच आता पुन्हा पावणे 15. पावणे 15 म्हणजेच काय रे? 14 पूर्णांक 3/4. काय येणार आहे? 3/4 म्हणजे 15ला आणखी 1 भाग कमी किंवा 14 पूर्ण आणि 14च्या नंतरनं 3 भाग. अशा दोन्ही पद्धतीने आपण म्हणू शकतो. लक्षात आलं का? आता हे जर दशांश पद्धतीमध्ये कसं लिहिणार आहे? 14 पूर्णांक म्हणजे 14 दशांश 3/4 म्हणजेच काय आला रे? पाऊण. म्हणजेच काय लिहिणार आहे आपण? 75. 14 दशांश 75. लक्षात आलं का? त्यानंतर सव्वा तोळा. सव्वा तोळा म्हणजेच काय? आता 16 आणि 1/4. सव्वा म्हणजे काय रे? तोळा. सव्वा तोळा म्हणजेच काय? 16 1/4. आणि हे आपण कसं लिहिणार आहे बघा रे? 1/4 म्हणजेच काय? 25. म्हणजेच इथं काय येणार आहे? 16 दशांश चिन्ह 25. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील उदाहरण आहे 28.5. साडे म्हणजेच काय आलं रे? पुन्हा अर्धा भाग. जसं आपण 10.5 लिहिलं आहे तसंच आपल्याला काय करायचं आहे? 28.5 म्हणजेच काय? 28 आणि 1/2. म्हणजेच आपण काय लिहिणार आहे? 1/2 म्हणजेच काय असणार आहे? 50. म्हणजेच इथे काय येणार आहे बघा रे? 28 दशांश 50. लक्षात आलं का? या उदाहरण संग्रहामध्ये आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? जो काही पाव आहे म्हणजेच पाव हा भाग कसा लिहितो दशांशामध्ये? आपण 0 दशांश चिन्ह 25. त्यानंतर अर्धा भाग आहे तो कसा लिहितो? 50. 0 दशांश चिन्ह 50. 0 दशांश चिन्ह 50. त्यानंतर जर पाऊण हा भाग आहे तो कसा लिहितो आपण? 0 दशांश चिन्ह
75. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? मग ती संख्या 2.5 असू दे, 10.5 असू दे किंवा 28.5 असू दे. इथे काय येणार आहे रे? आपण अर्धा भाग. काय येणार आहे? अर्धा भाग. त्यानंतरनं 1.25 किंवा पाव म्हणजेच काय येणार आहे रे? की 0.25. काय येणार आहे ते? 0.25. आणि त्यामध्ये जर पावणे किंवा पाऊण हा जर शब्द असेल तर तिथं आपण काय करायचं रे? 0.75. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच 1.25 म्हणजे पाव, 1.5 किंवा जे काही 10.5 असेल तर ते काय असणार आहे रे? अर्धा भाग. काय असणार आहे रे? अर्धा. लक्षात आलं का तुम्हाला? पाऊण म्हणजे एका भाकरीतील 3 तुकडे. लक्षात आलं का? होती नाही जादू. आता शब्दातले अपूर्णांक असो वा अपूर्णांकाचे लेखन असो, तुम्ही कधीच चुकणार नाही. अशाच सोप्या आणि मजेशीर अभ्यासासाठी सबस्क्राईब करा मराठी लेक्चरवालीला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि गणितात टॉप करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.